महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंचा मनमाड रेल्वे स्थानकावर प्रचार। चाकरमानी व प्रवाशांनी साधला संवाद। महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांनी आज नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानकावर अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला। मनमाड व परिसरातील नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी हे दररोज रेल्वेने नाशिक ते मुंबईपर्यंत प्रवास करतात। या प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे। कोरोनानंतर मनमाडहून सुटणाऱ्या अनेक गाड्या पळविण्यात आल्या। खास करून जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाणारी गोदावरी एक्सप्रेस धुळ्याला पळविण्यात आल्याने चाकरमान्यांची मोठी कोंडी होत असल्याची प्रवाशांनी कैफियत मांडली। उमेदवार भगरे यांनी प्रवाशांच्या अडीअडचणी समजून घेतल्या। इंडिया आघाडीचे सरकार आल्यास मनमाडहून सुटणाऱ्या गाड्या पूर्ववत करण्याचे आश्वासन यावेळी भगरे यांनी दिले आहे। आवाज एन न्यूज मराठी, मनमाड। कोरोनाच्या काळापासून नांदगाव, मनमाड, निफाड या मार्गावरील लासलगाव असेल या मार्गावरील अनेक गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले आणि त्यामुळे या भागातील प्रवाशांची मोठी कुचंबना करण्याचं काम या रेल्वे विभागाने केलं। याकडे लोकप्रतिनिधी म्हणून जे लक्ष द्यायला पाहिजे होतं, कारण खासदार केंद्रीय मंत्री होत्या, त्याचप्रमाणे केंद्रामध्ये BJPची सत्ता असताना हा प्रश्न सुटायला पाहिजे होता, थांबे पूर्ववत व्हायला पाहिजे होते आणि त्याचप्रमाणे गोदावरी जी मनमाडहून सुटणारी गाडी होती ती गाडी आज धुळ्याहून सुटल्यामुळे इथून जो प्रवास करणारे प्रवासी आहे त्या प्रवासी बांधवांचे फार मोठ्या प्रमाणावरती हाल, कारण या रेल्वे मार्गाने मग विद्यार्थी असतील, अनेक चाकरमाने असतील किंवा अनेक छोटे मोठे उद्योग करणारे व्यावसायिक असतील, या सगळ्यांच्या धंद्यावरती परिणाम करण्याचं काम या गाड्या रद्द करून किंवा धुळ्याहून सोडल्यामुळे जे टाइम टेबल आहे ते पूर्णपणे कोसळलं आहे आणि मनमाडकरांची रास्त मागणी की ज्या पूर्वी 50 वर्षापासून ज्या गाड्या चालू होत्या त्याच पद्धतीने चालू ठेवण्यात याव्या आणि त्या जर झाल्या तरच खऱ्या अर्थानं ह्या रेल्वे मार्गावर राहणारे जे सगळे प्रवासी आहेत किंवा जे चाकरमाने आहेत त्यांना सोय व्यवस्थित होईल। आणि माझी सगळ्यांना मी आपल्या नम्रपूर्वक आपलं इंडिया आघाडीचं सरकार जर आलं, रेल्वे खातं हे आपल्या इंडिया आघाडीच्या ताब्यात आल्यानंतर या भागातून जो पूर्वीचा न्याय होता तो मिळवून देण्यासाठी किंवा नवीन गाडी चालू करण्याच्या दृष्टीने जे जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील, एवढा शब्द या निमित्ताने मी आपल्याला देतो।